जनरली इलेक्ट्रिक बॉयलर येतात त्याच्यावर हीट पंप म्हणतात त्याला किंवा त्याच्यात बॉईल होतात काजू, पण हे एकदम नॅचरल प्रोसेस. 400 400. अच्छा. हाँ, याचा रेट आहे 750 पर केजी. ओके. हिरण्य पण काजू कितना लिया आपने? 2 किलो 2.5 किलो 2.5 किलो यांनी घेतलेत. शैलू साहेबांनी पण घेतलेत. 1.5 किलो 1.5 किलो आणि मी पण घेतले. मी हाई टाइड में होता रहेगा ना वैसा. खाली पाणी आहे. इकडे हाई टाइड मधून पाणी वर उडतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला कळलं असेल मी आलो आहे कोकणामध्ये. शैलू त्यांच्यासोबत त्यांच्या घरी थांबलो आम्ही. तर नसेल बघितला तर जाऊन तो आधी बघा, मग या ब्लॉगकडे या. तर आज आम्ही यांचं गाव फिरतोय. आम्ही आहे कुडाळच्या आतमध्ये पाटपरोळे, जर तुम्ही ऐकलं असेल त्यापैकी जे पाट गाव आहे त्या गावात आहोत आम्ही. तर शैलू यांच्या ओळखीचं एक फॅक्टरी बघायला आलो आम्ही. काजू कसा बनतो तुम्ही यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल. इलेक्ट्रिक फॅक्टरी बघितलं असेल जिकडे इलेक्ट्रिकली काजू गरम होतात आणि सगळं. पण इथे सगळं तसं नाही आहे. इथे सगळं मॅन्युअल आहे, सगळं हाताने करतात. आणि इथे इलेक्ट्रिक भट्टी नाही आहे, तर इथे लाकडाची भट्टी आहे जी लाल मातीने पूर्ण लेपलेली, त्यावर शेणाने सारवून अशी ती भट्टी तयार केली आहे. तर जाऊन बघूया आपण. तर हा मेन एंट्रन्स आहे. तिथून आत आलो आम्ही. मागच्या बाजूला ही आतमध्ये फॅक्टरी आहे पूर्ण. आपण तिथे आतमध्ये नंतर जाऊया. हे जे 2 बॉयलर दिसत आहेत ह्यामध्ये काय होतं? हे पण बॉयलर जे आहेत हे बॉयलर इलेक्ट्रिक नसून हे लाकडी बॉयलर, म्हणजे ह्याच्यावर ते जनरली इलेक्ट्रिक बॉयलर येतात त्याच्यावर हीट पंप म्हणतात त्याला किंवा त्याच्यात बॉईल होतात काजू, पण हे एकदम नॅचरल प्रोसेस. जे काजू बॉइलिंग करताना त्याला लाकडं वापरली जातात, त्याच्यामुळे त्याचं बॉइलिंग अजून चांगलं, एक बोलतात ना की आपली एक चुलीवरची टेस्ट असते कुठल्या जेवणात, तसं याला त्या लाकडांमुळे त्याची टेस्ट मिळते. त्या नॅचरल काजू कोकणातले म्हणतात ते. आणि तशीच एक तुम्हाला मी इथे आता त्या बॉयलर झाल्यानंतर हे त्याचे कटिंगचे हे जिथे ओपन होतात काजू त्याचे 2 भाग करून मधला घर काढला जातो. त्या ह्या मशीन आहेत. आज या वर्किंगमध्ये का दिसत नाहीत, कारण काही ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे फॅक्टरीला सुट्टी दिलेली आहे. तर इथे बऱ्याचशा गावातल्या ज्या गरजू महिला असतात त्यांना तिथे कामाला ठेवलं जातं आणि ते हे सगळं काम करतात. पण आज सुट्टी असल्यामुळे इथे ते आज कोणी दिसत नाही आहे, त्यांचा स्टाफ, जो महिला स्टाफ असतो तो. आणि ही जी आहे ती आता आपण बघतायत, ही ती भट्टी आहे जी मातीची आहे, कुठली इलेक्ट्रॉनिक भट्टी नाही. ही मातीची भट्टी, ही भट्टीची बॅक साईड आहे आणि पूर्ण लाल मातीची, त्याला वरती मुलामा केलेला आहे आणि त्याच्यापासून ही आहे. त्याच्यामुळे याला एकदम पूर्ण नॅचरल घरी जसे काजू भाजतात ट्रेडिशनल पद्धतीने त्याची टेस्ट येते. आणि इथून ही लाकडी लावली जातात. इथून लाकडं लावून इथे आग, त्याला इथून शेक मिळतो आणि याची पुढची बाजू आम्ही तुम्हाला दाखवू. इथे एक ही मशीन आहे. ह्यामध्ये बघू शकता सॉर्ट होतात काजू. इथून आतमध्ये टाकले जातात आणि मग सगळे सॉर्टिंगचं काम इथून होऊन काजू बाहेर पडतात. हे सगळं मागच्या बाजूला आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. त्या बाजूला मागे होतो. आता हा मेन एंट्रन्स आहे यांचा. सगळा काजूचा स्टॉक आहे इथे. हे सालवाले आहेत, हे सोडलेले आहेत. काजू छोटे मोठे साईजवाले पण आहेत. हे थोडे छोटे आहेत, हे मोठे आहेत. आणि ही ती जागा आहे जी आपण मागच्या बाजूने बघितली, जिथे लाकडं भरत होतो ती. तर इथे हे 2 कंपार्टमेंट आहेत. इथे आतमध्ये हे ट्रे असतात काजूचे. हे ट्रे इथे आतमध्ये ठेवतात आणि मग ते काजू रोस्ट होतात. आणि इथे टेम्परेचर गेज पण आहे, किती टेम्परेचर आहे म्हणजे आतमध्ये तयार झालं आहे ते सगळं इथे दिसतं. आणि मग तिकडे जी सॉर्टिंगची मशीन दाखवलेली तिथे सॉर्ट करून मग इथे सगळी पॅकिंग होते. आणि आतल्या बाजूला गोडाऊन आहे. हे झाडावरून काढलेले असतात. हां, हिरवे काजू.
खूप आहे तो. डबल पॅक, हवा लागली नाही पाहिजे. अच्छा, असे प्लास्टिकमध्ये घालून ठेवलेत कारण त्याला हवा नाही लागली पाहिजे. हे या काजू फॅक्टरीचे मालक. आपलं काजू फॅक्टरीचं नाव काय? स्वस्तिका. स्वस्तिका कॅशू अँड नट्स. इथे कसेच ठेवलेत पॅकिंग करून. आज फॅक्टरी वर्किंग नाही आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला एवढं सगळं शांत दिसतं इकडे. नाही तर ते बरीच लोक काम करत असतात. पुन्हा इथे प्रत्येक काजू, जसं मी सांगितलं, छोटा आहे, हा मोठा आहे, पॉलिश केलेले आहेत. हा त्याच्यापेक्षा पॉलिश नाही आहे ना, आणि हे थोडे त्याच्यापेक्षा वरच्या ग्रेडचे आहेत. म्हणजे प्रत्येक काजूला ग्रेड दिली आहे. तर तुम्ही जरा सांगू शकता आम्हाला कसं ग्रेड तुम्ही बघता ते? आता हे 400 आहे. 400 W400. अच्छा, हां, याचा रेट आहे 750 पर kg. ओके हां, त्याच्यानंतर 320 येते, W320. ओके. हां, त्याचं 850 रुपये पर kg. 240 आहे. 240. हा 240. हा 900 रुपये. हां, आणि 180 येतो, हा 950 पर kg. म्हणजे जसे जसे ग्रेडचे नंबर कमी होतात तर तसा पैसे वाढत जातात. पैसे वाढत जातात. पाऊंडचा हिशोब आहे तो. एका पाऊंडला 180 पीस, अप्रॉक्सिमेट 180 एका पाऊंडला. अच्छा, हा. असं आहे का? असं म्हणजे आहे. एका पाऊंड मध्ये जेवढे पीस बसतात, जेवढे कमी पीस बसतील तेवढा साईज जास्त येणार ना. हा, वजन वाढणार. आणि हे सोललेले नाही आहेत, ते बिगर सोललेले आहेत ते. त्याच्यात 2 क्वालिटी आम्ही काढतो, एक मोठी साईज आणि एक मीडियम साईज. मीडियम साईजची रेट 750, मोठी 850 येते. अच्छा अच्छा. हिरण्य पण काजू कितना लिया आपने? 2 किलो 2.5 किलो. 2.5 किलो यांनी घेतलेत. शैलू साहेबांनी पण घेतलेत 1.5 किलो. 1.5 किलो. आणि मी पण घेतले. मी सालीचे साल वाले काजू घेतले. चला भेटू परत. हे असं ऑफ रोडिंग आहे. यांच्या गावातच फिरतोय आम्ही बराच टाइम, त्यामुळे आम्ही हेल्मेट नाही घातले तर मोटो ब्लॉक पण नाही करत आहे. बघा माझी बाईक TRK आणि यांच्या इलूनची 3 टन. चला निघायचं. हो, आता आपण निघतोय. आता जेवायला जाऊया काय? रूमवर घरी ठेवूया आणि जेवायला जाऊया. ठीक आहे चला. नाही तर टॉप बॉक्स भेटून डायरेक्ट जेवून घरी जाऊया. सगळ्यात टॉप बॉक्स मध्ये राहील ना, जेवूनच घरी जा. जेवून घरी जाऊ. A few moments later. बाईक इथे पार्क केली आहे आम्ही आता आलोय जेवायला. भोगटे मेस खानावळ. घरगुती खानावळ आहे. हे बघा, टेबल पण एकदम साध्या पद्धतीचं. हे खानावळ आहे, हॉटेल नाही. फॉरेनर पण जेवतो इकडे. वेटिंग आहे, आम्ही वेटिंग मध्ये. वेटिंग आहे. आता जेवण तर आलंय. आम्ही व्हेज खातोय, आज गुरुवार असल्यामुळे. चला सुरुवात. बाय बाय. तर एक अपडेट, हा रस्ता भोगवे बीचकडे नाही जात, हा रस्ता खवणे बीचकडे जातो. खवणे आणि निवती बीच. भोगवे बीचचा रस्ता मागे आहे, म्हणजे ह्याच रस्त्याला आहे पण थोडा आधी राईट टर्न येतो त्या बाजूला.
आणि फायनली आलो आम्ही भोगवे बीचवर. हे बघा हे भोगवे बीच. ते क्रिकेट चालू आहे. काय मस्त वाटतंय. खूप लेस क्राऊडेड आहे. क्राऊडच नाही आहे काहीच. ते गावातली मुलं क्रिकेट खेळतात बस तेवढंच. आणि तेवढी खडकं आहेत. आता मला माहित नाही इथे पाण्यात जाता येतं की नाही. त्या साईडला उतरून आपण जाऊ शकतो पाण्यात मला वाटतं. बघूया. हाई टाइड में होता रहेगा ना वैसा. खाली पाणी आहे. इकडे हाय टाइड मधून पाणी वर उडतं. ते पाणी उडतं त्याला काय बोलतात? फाउंटन सारखं. केवढे होलत. मस्त बीच आहे. आता थोड्याच वेळात सनसेट होईल. केवढा काळोख झालाय बघा. पाण्यात गेलेलो ह्या बाजूला खूप शांत आहे. ह्या बाजूला समुद्र. मजा आली ओव्हरऑल. काय शूट नाही करू शकलो कारण आम्ही तिघं पण पाण्यात गेलो. शूट कोण करणार? सगळं बाहेर ठेवलेलं. आता चाललोय पुन्हा रूमवर. आणि आमचं कुडाळला जायचा प्लॅन आहे आज. कुडाळला एक चांगलं हॉटेल आहे. तिथे ते बोलतात जेवायला जाऊया रात्री. म्हटलं ठीक आहे. एवढंच. चला जाऊया घरी आता आधी. कारण पूर्ण समुद्राचं पाणी अंगाला लागलं. आणि मी तर कपडे आणलेले. त्यांनी तर कपडे पण नाही आले. ते लोक तसेच ओले चालले. चला जाऊया. काय टास्क आहे. पाण्यात उतरायचंय.